नमस्कार महाराष्ट्र. आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग अपडेट. उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या विमान अपघातासंदर्भातला सगळ्यात मोठा खुलासा. 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीमध्ये जो भीषण असा विमान अपघात घडला, या विमान अपघातासंदर्भात आता अशी एक माहिती समोर आलेली आहे, ज्या माहितीमुळे संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर देश देखील हादरून जाणार आहे. कारण विमान अपघातातील 6वा प्रवासी, 6वा व्यक्ती हा जिवंत आहे. होय, बरोबर आहे. अजितदादांच्या विमान अपघातामध्ये ज्या 6व्या व्यक्तींसंदर्भात संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडलेला होता, 6वा व्यक्ती कोण? DGCAच्या माध्यमातून सुरुवातीला सांगण्यात आलेलं होतं की विमान अपघातामध्ये 6 व्यक्ती आहेत आणि त्यानंतर मग काही वेळामध्ये ही माहिती बदलण्यात आली आणि अजितदादांसह 5 जणांचा मृत्यू झाल्याचा रिपोर्ट DGCAने माध्यमांना दिला आणि तीच माहिती व्हायरल झालेली आपण पाहिलेली आहे. आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये एक प्रश्न निर्माण झाला, तो म्हणजे की विमानातला 6वा प्रवासी गेला कुठे? अजितदादांच्या विमान अपघातामध्ये सुरुवातीला ज्या 6व्या व्यक्तीचा उल्लेख करण्यात आला, जी 6वी व्यक्ती सांगण्यात आली, ती नेमकी व्यक्ती कोण आहे? आणि हीच व्यक्ती आता समोर आलेली आहे. हीच व्यक्ती कोण आहे या संदर्भातला सगळ्यात मोठा खुलासा झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही 6वी व्यक्ती जिवंत व्यक्ती आहे. होय, बरोबर ऐकलेलं आहे तुम्ही. अजितदादांच्या विमान अपघातातील 6वी व्यक्ती जिवंत आहे. आता इतक्या मोठ्या भीषण अपघातामध्ये ही 6वी व्यक्ती जिवंत कसं काय, हा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होणं साहजिकच आहे. कारण अजितदादांचा जो अपघात झाला तो अतिशय भीषण अशा स्वरूपाचा अपघात होता. मृतदेह ओळखायला सुद्धा येत नव्हते, अशा परिस्थितीमध्ये ते मृतदेह सापडलेले आहेत. परंतु अजितदादांच्या विमान अपघातामध्ये ज्या 6व्या व्यक्तीचा उल्लेख झालेला होता, ती 6वी व्यक्ती जिवंत आहे. आणि 6व्या व्यक्तीच्या जिवंतपणाची माहिती जी आहे ती त्यांच्या पत्नीने दिलेली आहे. आता 6वी व्यक्ती कोण आहे? तर ही 6वी व्यक्ती आहे अजितदादांचे पायलट. होय, अजितदादांच्या विमान अपघातामध्ये जी 6वी व्यक्ती ज्या 6वी व्यक्तीचं नाव घेतलं जात होतं, ती 6वी व्यक्ती म्हणजे विमानाचे पायलट. हे पायलट जिवंत आहेत. बरोबर आहे. अजितदादांच्या विमानाचे जे 6वे व्यक्तीमध्ये म्हणजे 6व्या व्यक्तीचं जे नाव घेतलं जात होतं विमान अपघातामध्ये, तो दुसरं तिसरं कुणी नसून विमानाचे पायलट आहेत. आणि तो पायलट सध्या जिवंत आहे आणि हा पायलट जिवंत असल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिलेली आहे. इतक्या मोठ्या भीषण अपघातामध्ये विमानाचे तुकडे झाले, परंतु मृतदेहाचे देखील तुकडे झाले. मग ही 6वी व्यक्ती जिवंत कसं काय, हा एक मोठा प्रश्न. अजितदादांचा घातपात आहे अशा आता चर्चा सुरू झालेल्या आहेत. अजितदादांचा अपघात नाही तर हा घातपात आहे असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी, कार्यकर्त्यांनी देखील हे प्रश्न निर्माण केलेले आहेत, उपस्थित केलेले आहेत. ममता बॅनर्जींनी सुद्धा या अपघातासंदर्भात शंका उपस्थित केलेली आहे. आणि आता अजितदादांचे जवळचे व्यक्ती अमोल मिटकरी यांच्या माध्यमातून सुद्धा दादांचा घात झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या भीषण अपघातामध्ये 6वी व्यक्ती जिवंत कसं काय असणार, हा प्रश्न साहजिकच आहे. परंतु पहा, या 6व्या व्यक्तीच्या जिवंतपणाचं एक वेगळंच रहस्य आहे. आणि ते रहस्य म्हणजे, हे रहस्य जाणून घेण्यापूर्वी आपल्याला थोडं मागे जावे लागेल. आणि ते म्हणजे ज्यावेळेस अजितदादांच्या विमान अपघाताची बातमी आली, त्यावेळेस DGCAच्या माध्यमातून एक रिपोर्ट देण्यात आला की अजितदादांच्या विमान अपघातामध्ये अजितदादांसह 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. ही पहिली माहिती आहे, हा पहिला रिपोर्ट आहे जो DGCAने प्रसिद्ध केला, जो जारी केला. परंतु पहा, पुन्हा काही वेळामध्येच बातमी बदलण्यात आली, माहिती बदलण्यात आली आणि माहितीमध्ये सांगण्यात आलं की अजितदादांच्या विमानामध्ये 5 जणांचा अजितदादांसह मृत्यू झालेला आहे. त्यामुळे सर्व महाराष्ट्रासह देशापुढे एक प्रश्न होता की 6वा प्रवासी गेला कुठे, 6वा व्यक्ती कोण? तर हा 6वा व्यक्ती जो आहे तो व्यक्ती जिवंत आहे. आणि हा 6वा व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून दादांच्या विमानाचा पायलट आहे. होय, अजितदादांच्या विमानाचा पायलट जिवंत झालं. असं की पहा, अजितदादांचा जो विमान अपघात झाला, त्या विमान अपघाताच्या प्रवाशांची लिस्ट एक व्हायरल झालेली आहे. आणि त्या लिस्टमध्ये अजितदादांच्या विमानाचा पायलट सुमित कपूर असल्याची माहिती देण्यात आली. आणि माध्यमांनी ज्यावेळेस फोटो दाखवायला सुरुवात केली, त्यावेळेस अजितदादांसह विमान अपघातामध्ये त्यांचा पायलट सुमित कपूर हेही मृत पावले आहेत अशी माहिती दिली. परंतु प्रत्यक्षामध्ये हे सुमित कपूर जिवंत
आहेत का? तर हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्यक्तीचं नाव सुमित कपूर नाही, तर हे सुमित कपूर नाहीत, हे आहेत साहिल मदान. यांच्या माध्यमातून अजितदादांच्या विमानाची अगोदर जबाबदारी घेण्यात आलेली होती, परंतु ऐनवेळी अजितदादांच्या विमानाची जी जबाबदारी आहे ती यांच्याकडे देण्यात आली. यांच्याकडे म्हणजे सुमित कपूर यांच्याकडे अजितदादांच्या विमानाची जबाबदारी देण्यात आली, कारण साहिल मदान हे ऐनवेळी ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे अजितदादांच्या विमानाची जबाबदारी यांच्याकडे गेली आणि प्रत्यक्षामध्ये जे अगोदरचे विमानाचे पायलट होते, जे वैमानिक होते, ते ऐनवेळी बदलले गेले. ट्रॅफिकमुळे त्यांना अजितदादांच्या विमानाकडे जाता आलं नाही किंवा अजितदादांचं विमान अटेंड करता आलं नाही, त्याची जबाबदारी घेता आलेली नाही. त्यामुळे अचानकपणे सुमित कपूर यांना ही जबाबदारी देण्यात आली आणि या विमान अपघातामध्ये सुमित कपूर यांचा दुर्दैवी अंत झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहा, हे जे सुमित कपूर विमानाचे पायलट आहेत यांची पार्श्वभूमी डागाळलेली होती. त्यांना मद्यपानामुळे दोन वेळेस 3 वर्षासाठी निलंबित देखील करण्यात आलेलं होतं. तरी देखील अजितदादांसारख्या मोठ्या एवढ्या बड्या व्यक्तीचं विमानाची जबाबदारी यांना ऐनवेळी का दिली गेली, हा एक मोठा प्रश्न अजितदादांच्या घातपातासंदर्भात शंका निर्माण करणारा आहे. अगोदर हे पायलट होते विमानाचे साहिल आणि त्यानंतर मग ऐनवेळी हे पायलट झाले सुमित कपूर. मग 6वा व्यक्ती आहे हा 6वा व्यक्ती जिवंत आहे. हा 6वा व्यक्ती जिवंत असून या 6व्या व्यक्तीचं नाव आहे साहिल मदान आणि यांच्या जिवंतपणाची त्यांच्या पत्नीने बातमी दिलेली आहे. पोस्ट करत त्यांनी माहिती दिलेली आहे, माझे पती जिवंत आहेत. पहा, अजितदादांच्या विमान अपघातामध्ये ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला ती व्यक्ती ही दाखवण्यात आली. त्यामुळे नक्कीच आमच्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. कृपया करून ही संपूर्ण क्लॅरिटी करून घेणं गरजेचं आहे, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तर संपूर्ण गोंधळ झालेला आहे तो DGCAच्या रिपोर्टच्या माध्यमातून. त्यामुळे DGCAवर प्रश्न निर्माण लोक करत आहेत किंवा निर्माण होणं साहजिकच आहे. DGCAकडे खरा रिपोर्ट नव्हता का? व्यक्ती कोण आहे हे त्यांना माहीत नव्हतं का? मग माध्यमांना हा फोटो का त्यांच्याकडून ही माहिती का देण्यात आली की 6 व्यक्ती त्या विमानामध्ये होते? पुन्हा माहिती बदलण्यात आली की 5च जण विमानामध्ये होते. तर 6वा व्यक्ती आहे साहिल मदान आणि हे त्या विमानामध्ये नव्हतेच प्रत्यक्षामध्ये, ते जिवंत आहेत. त्यांच्या पत्नीने ही माहिती दिलेली आहे. ट्रॅफिकमुळे ते जाऊ शकले नाहीत आणि त्या ट्रॅफिकमुळे आज ते जिवंत आहेत. पहा, वेळ आली होती पण म्हणतात ना, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. तर या विमान अपघातामध्ये ही 6वी व्यक्ती जिवंत आहे आणि या जिवंतपणाची अशा पद्धतीने ही संपूर्ण कहाणी आहे. तर DGCAच्या माध्यमातून अशा पद्धतीने ही माहिती देण्यात आलेली होती. पायलट संदर्भात हा संपूर्ण गोंधळ निर्माण झालेला आहे. दादांच्या विमान अपघातासंदर्भातले आणखीनही बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यामध्ये विमान अपघातामध्ये जी माहिती देण्यात आलेली आहे की अजितदादांच्या विमान अपघातामध्ये त्यांच्या मृतदेहाची ओळख ही त्यांच्या घड्याळामुळे झाली. पण आता अशी माहिती आलेली आहे की ज्या घड्याळामुळे माहिती पडली की अजितदादाच हे आहेत म्हणून, अजितदादांचाच हा मृत्यूदेह आहे म्हणून, परंतु प्रत्यक्ष म्हणजे घड्याळच त्यांच्या हातावर नव्हतं, घड्याळच सापडलेलं नाही. जी घड्याळासारखी दिसणारी गोष्ट होती, जो घड्याळासारखा दिसणारा भाग होता तो म्हणजे अजितदादांच्या कुर्त्याचा कपडा होता आणि त्यावरूनच अजितदादांची ओळख पटली, अशी आता नवीन माहिती समोर आलेली आहे. तर पहा, दादांच्या मृत्यूसंदर्भातले नवनवीन रहस्य समोर येत आहेत. परंतु जर या प्रकरणामध्ये खरंच कुणी दोषी असेल तर त्याची सखोल चौकशी ही झालीच पाहिजे. फक्त महाराष्ट्राचीच नाही तर अख्ख्या देशाची ही मागणी आहे. दादांसारखा नेता पुन्हा होणं खरंच शक्य नाही. अजितदादा खूप मोठं नेतृत्व होतं, खूप मोठे व्यक्ती होते. अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र पोरका झालेला आहे, अशी भावना सामान्य जनतेच्या माध्यमातून व्यक्त केली जात आहे.